आज आपण बनवणार आहोत शेवई उपमा आणि त्यासाठी आपण खूप सारी तयारी केली आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहे गाजर, त्याच्यानंतर मटार, कांदा चिरलेला, कोथिंबीर, मिरची आणि आपण कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल आणि ही आहे शेवई जी आपण बनवणार आहे, लाईक अ व्हेजिटेबल शेवई. आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आणि आता आपण मोहरी टाकलेली आहे, ती चांगली मस्त तडतडायला लागलेली आहे. आता आपण टाकणार आहे जिरे. जिरे पण चांगलं तडतडलेलं आहे. आता आपण टाकणार आहे कांदा. असा हा मस्त कांदा आपण टाकलेला आहे. आता तो लाल होईपर्यंत आपण भाजणार आहे. त्यानंतर आपण टाकलेली आहे मिरची. यामध्ये आपण थोडेसे शेंगदाणे पण टाकणार आहे चवीसाठी. याला चांगलं हलवून आपण मस्त भाजणार आहे. आता आपण यामध्ये व्हेजिटेबल्स ॲड करणार आहे. माझ्याकडे गाजर आणि मटार अवेलेबल होतं. तुम्ही तुमच्या आवडीने बाकीचे पण व्हेजिटेबल्स ॲड करू शकता. आता हे चांगलं भाजलेलं आहे. आता आपण यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकणार आहे. आता आपण आपलं मेन इन्ग्रेडियंट म्हणजे शेवई टाकणार आहोत. ती मस्तपैकी अशी बारीक केलेली आहे हाताने आणि ती आपण ॲड करणार आहे. आता सगळे इन्ग्रेडियंट्स चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. शेवई अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायची आहे. आता ही छान आपण मिक्स करून छान भाजून घेतलेली आहे. आता आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे. शेवई करायला अगदी थोडंसं पाणी लागतं, त्यामुळे आपण थोडंसं पाणी शिंपडणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहे. आता आपण हे स्टीम करायला ठेवणार. आता आपण यामध्ये गार्निशिंगसाठी मस्त कोथिंबीर ॲड करणार आहोत आणि आता ही मी टेस्ट करणार आहे आणि अतिशय टेस्टी झाले आहे. यम यम यम.